क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कामगिरी करतोय, म्हणजेच मी माझ्या आतील सर्जनशीलता ओळखते, म्हणजेच मी समाजाची सेवा करतोय. आणि समाजाची सेवा करताना राजकीय पटलावर मात्र अनेक राजकीय पटलाचा वापर करून या विभागासाठी खरं तर अनेक अविस्मरणीय अशी कामं केली. म्हणजेच स्वर्गीय देव माणूस आमचे सर्वांचे प्रिय पिंट्या शेठ दादा यांच्याच नावाने आपण पाहतोय. आपण देवदूत चषक 2022 आयोजित केलेला आहे. तर स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान जोहे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अनेक मान्यवरांचं पहिल्या दिवशी इथं आगमन झालं. सर्वांचं शुभ आगमन आणि त्यांच्या समवेत अनेक क्रिकेट खेळाडू नवीन आपण पाहिल्या, अनेक टीम्स देखील पाहिल्या. आणि या स्पर्धेवर खरं तर अनेक क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं मात्र प्रेम आहे. आणि त्या प्रेमाखातीर मात्र येथे पहाटेचे 5 ते 5:30 वाजेपर्यंत पहिल्याच्या दिवशी देखील सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक अवेलेबल होते. तर सर्वांचं पुन्हा एकदा आभार असतील. आणि आज देखील जे की सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक इथे उपस्थित झालं त्यांचं देखील या आयोजकांच्या वतीने या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. तर पंचांचा ग्रीन अलर्ट येतोय. सामना सुरू होईल. फर्स्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. पहिलं षटक घेऊन येतोय शुभम. यावेळेस डावकुरी हाताने फेकलेले चेंडू 38 सर्कल पार करतो. डीप मध्ये चेंडू जाईल जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल. एक धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न. इथे धोका पत्करलाय. जोरदार अपील. पंचांचा बोर्ड गगनाकडे येतो आणि फलंदाज मात्र माघारी परतावं लागेल. त्यावेळी मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. रमेश पवार हॅज वॉक टू बॅक टू द पॅव्हिलियन. सलामीची जोडी आणि एका धाबेसाठी मात्र घेतलेली रिस्क, ही रिस्क खूपच मोठी म्हणजे महागडी ठरली खरं तर रमेश पवार आणि खरं तर वाकडी संघाला. कारण नाणेफेकीमध्ये बोरखार संघानं विजय संपादन करून खरं तर निवेदन केलं होतं वाकडी संघाला. आणि वाकडी संघानं मात्र सुरुवात चांगली पाहायला मिळते. फटका मात्र चांगला होता. पण मात्र इथे कॉम्बिनेशन म्हटलंय संवाद हा चांगला झाला नाही खरं तर दोन खेळाडूंमध्ये. आणि इथे विकेट्स गमावावी लागली खरं तर रमेश पवार या खेळाडूला. खरं तर स्वतःच ऐकायला लागतोय. खुद की सुन लो, क्योंकि अगर महेंद्र सिंह धोनी दूसरों की सुनते तो खड़गपुर के रेलवे स्टेशन पर आज भी टिकट काटते दिखाई देते थे. स्वतःच ऐकायचं आहे. इथे मात्र डबल बाहेरून कदाचित आवाज जात आहे. डबल धावा. आणि या रेस तुम्ही घेत असता या रेस खूप महागड्या ठरतायत. आणि हेच आपल्याला इथे पाहायला मिळालं. खरं तर सुरुवात होती चांगली होती. एक धावीने मात्र पहिल्यांदा संयमरित्या खेळ दाखवणं खूप गरजेचं होतं. पण इथे मात्र थोडासा डाव फसलाय. तर या दरम्यान खरं तर नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आणि त्याचबरोबर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व तेजस्वी डाकीसाहेब बोरकार यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आदरणीय तेजस्वी डाकी साहेबांना विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि त्यांच्याकडून बोरकार टीमच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3,000चं कॅश प्राईज झालं आहे. बोरकार टीमच्या गोलंदाजांना ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल. खरं तर सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिकसाठी 3,000चं पारितोषिक आलं आहे. तेजस्वी डाके साहेब यांच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होईल. खरं तर आई ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष कैलासदा मात्रे, त्यांच्या समवेत उद्योजक प्रकाशी गोवारी, नगरसेवक विजयजी चिपळेकर, त्यानंतर रावेगावचे आमचे आदरणीय कमलाकरजी पाटील, कामोट्याचे अनिल शेठ गोवारी, पापडीच्या पाड्याचे केशव शेठ घरत, विद्याधर मोकल, माजी सरपंच साई, रोहन पाटील गोल्डनमॅन तारा, सूरज मात्रे टाकीगाव, अतुल ठाकूर बोरखार आणि सुशांत पाटील चिरनेर या सन्माननीय मान्यवरांचं खरं तर काही क्षणातच या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती एक मोठी दिमागदार आणि रॉयल एंट्री तुम्हाला आजच्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तर डकीचा पड पाहतोय. आजच्या देखील दिवशी अनेक मान्यवरांचं इथे शुभ आगमन होईल. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा वळूया क्रिकेटकडे. येथे मात्र बॅक ऑफ द विकेटला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 4 धावा टोटलमध्ये डिपॉझिट होतील. 4 धावांनी धावसंख्या वाढेल. खरं तर गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाच्या 5 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. 1 विकेटचं नुकसान देखील सहन करावं लागतोय. रमेश पवारला मात्र स्वस्तामध्ये महागारी परतावं लागलं होतं. 1 सेकंड विकॅसी. यावेळी काय वेग आहे, काय दिशा आहे. खरं तर पॉपिंग क्रीजमध्ये फेकलेला चेंडू निश्चितच आपण ज्या वेगाने जातोय तर वेग महत्वाचा नसतो तर कोणत्या दिशेने जातोय हे खूप महत्वाचं असतं. आणि ही दिशा ही क्रिकेटमध्ये देखील खूप महत्वाची आहे. इथे मात्र येतोय आणखी एक निर्धाव चेंडू. खरं तर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जाईल कारण सलामवीर हा रमेश पवार माहिती आहे आपल्याला. खरं तर इंडियन टीममध्ये देखील एक रमेश पवार खेळाडू होता.
तो देखील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सारखा दिसायचा, पण येथे मात्र रमेश पवार हा स्वस्तामध्ये मात्र परतलाय. या आपली समज सगळे पूल करण्याचा प्रयत्न येथे, पण प्रॉपर टायमिंग होत नाही. खरं तर चेंडू आणि बॅट यामध्ये काहीच आपल्याला समन्वय पाहायला मिळत नाही. चेंडू पडल्यानंतर चांगली गती आहे, वेग आहे, आणि त्यासोबत जर पाहिलं तर पिचिंग खूप महत्त्वाची आहे. आणि ती पिचिंग या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. शुभम डाकी जर का एक चौकार वगळला तर मात्र बाकीचे 3 चेंडू हे अप्रतिम फेकले त्या गोलंदाजाने. आणि ते आपण पाहतोय आमच्या या स्पर्धेचे मान्यवर इथे उपस्थित झाले, तर निश्चितच आयोजकांच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. खरं तर व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तृत्वान व्यक्तिमत्वाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. वलवडी नगरीचे आदरणीय रुपेशजी म्हात्रे आणि त्यांच्या समवेत सर्व सन्माननीय पाहुणे यांचं आपण इथे सहर्ष स्वागत करूया. एक चांगले खेळाडू आहेत कलंबोळीचे, जे वडाव वाशी विभागाला बिलॉंग करतात, प्रतीक भाई यांचं आम्ही इथे स्वागत करतोय. आणि त्याचबरोबरीने सर्व त्यांचे या ठिकाणी सर्व सन्माननीय मित्रपरिवार त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. आणखी एक वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर दिशा खरोखर या गोलंदाजी चांगली होती, डिरेक्शन चांगली होती, वेग होता, पण इथे मात्र दिशा भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 अतिरिक्त धावसंख्या टोटलमध्ये डिपॉझिट केल्या, धावसंख्या 1 ने वाढेल, 7 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. खरं तर गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाची सुरुवात तर खरं तर चांगली लाभली. रियांश 11 बोरखार या संघाला पहिली विकेट्स मिळाली, पण इथे मात्र 2 वाईड्सनी धावसंख्या थोडी वाढली वाकडी संघाची. यावेळी पुन्हा एकदा लोवर फुल टच चेंडू मिड ऑनला चेंडू पकडला. येथे मात्र मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, पण हिट जर का झाला असता आणि येथे मात्र ओव्हर तो झालाय. कव्हर चांगली लाभली नाही, पण फायदा तिकडे होतोय. पंचांचा इशारा येतोय की यस, फलंदाज बाद ठरतोय. यावेळेस मात्र परतावं लागेल. नवनाथ पाटील या खेळाडूला परतावं लागेल. नवनाथ पाटील हॅज वॉक टू बॅक टू द पॅव्हिलियन. आणि इथे मात्र आणखी एक विकेट्स प्राप्त होतोय रियांश 11 बोरखार संघाला. खरं तर सुरुवात चांगली झाली बोरखार संघाची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला रवी कविराज, आणि जर एक चेंडू अजून बाकी आहे. खरं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे, आणि अजूनपर्यंत आपण पाहिलं फ्लाइंग शॉट्स एकही पाहायला मिळाला नाही. खरं तर 4 षटकांचा शॉर्ट्स क्रिकेट आहे, आणि या शॉर्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला एकच संधी असते की या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा बनवून समोरच्या संघावर आक्रमक दाखवून त्यांना बॅकफुटवर फेकणं हे खूप गरजेचं असतं. तर याच दरम्यान बोरखार नगरीचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय तेजस्वी डाकी साहेबांना विनंती आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून बोरखार संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000चं पारितोषिक आलंय. सन्माननीय तेजस्वी डाके साहेबांना विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं पाहिजे. त्यांच्या माध्यमातून येत्या काही कालावधीमध्ये खूप मोठी नाईट स्पर्धा खरं तर बोरखार नगरीमध्ये पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे ते दमदार आयोजक असतील, आणि त्यांना विनंती आमच्या सर्व आयोजकांकडून आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं पाहिजे. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी हंसिका स्पोर्ट्सचे ओनर रुपेश म्हात्रे वलवली, आणि त्याचबरोबरने आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर दीपक शेठ चव्हाण कळंबोली, प्रदीप शेठ आणि प्रतीक ठाकूर या सर्व पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. काही क्षणातच खरं तर आई ग्रुप महाराष्ट्रचे संस्थापक आदरणीय कैलासदादा म्हात्रे आणि त्याचा संपूर्ण ताफा, त्यांची एक रॉयल एंट्री तुम्हाला आज या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. काही क्षणातच ते देखील दाखल होतील, आणि विशेष सन्मान त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून येथे करणार आहोत. या स्पर्धेसाठी आम्हाला त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स देखील मिळाले आहेत, त्यांचा आम्ही खरं तर इथे आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने, ऐकूया पुढचा आमचा आवाज. आमच्या समोर जोडलेत करत आम्ही समालोचक मित्र राकेशजी करत. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, आणि धावपळकावर जर पाहिलं तर वाकडी संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 8 धावा. यावेळी शॉट ऑफ द लिंग होता, पण गती चांगली होती आणि दिशा देखील चांगली होती. पहिला चेंडू फेकलाय आदित्य ठाकूर या खेळाडूने. खरं तर दिशा खूप महत्वाची, मी मगाशी देखील सांगले, कारण स्पीड हा एवढा महत्वाचा नाही, कारण सर्वाधिक स्पीड फेकणारा
क्रिकेट विश्वामध्ये पाकिस्तान संघाचा शोहेद अख्तर 161.3 किलोमीटर पर हॉवर, पण त्यासोबत कधी कधी दिशा देखील आपल्याला भरकटलेला शोएब अख्तर पाहायला मिळायचा. इथे दिशा खूप महत्वाची आहे. शॉट ऑफ द लिंक यावेळी काय कलात्मक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. पंचांचा इशारा येईल की 2 बाउन्स सीमापार दणदणीत चौकार. आणि या चौकाराने मात्र अत्यंत वेगाने धावसंख्या वाढेल. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाची 4 धावांनी धावसंख्या वाढेल. 2 गडी बाद 12 धावा पाहायला मिळतात. काय सुरक्षित शॉट होता. खरं तर मगाशी पॉवर प्ले मध्ये असे शॉट्स खेळणं खूप गरजेचं होतं. आता मात्र पॉवर प्ले ऑफ झालाय आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षण हे विस्तारलेलं आहे आणि विस्तारलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये धोके देखील पत्करणं खूप गरजेचं, कारण पॉवर प्ले हा खरं तर महागडं ठरलंय ते म्हणजेच गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाला. यावेळी शॉट ऑफ द लेंथ क्या बात आहे. यावेळीच मात्र पुन्हा एकदा डीप पॉइंट रिझन मध्ये बॅकवर्ड क्षेत्रात येईल. 2 बाउन्स सीमा पार दणदणीत चौकार. स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान गाजो हे गावान. तर याच दरम्यान आमचे ऑफिशियल पंच, वेल एज्युकेटेड पर्सन आणि जे खरं तर या परिसराला बिलॉंग करतात ते आमचे मित्र प्रीतम पाटील सर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. प्रीतमजी पाटील सर ऑफिशियल पंच आहेत आणि खूप चांगले व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं त्यांना विनंती आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर राकेश गावदेवी चॅम्पियन वाकडी हा संघ मैदानामध्ये खेळतो. आमचे रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीण गायकर यांचा देखील आवाजाचा उल्लेख करावा लागेल. आणि त्याचबरोबर बोरखार संघ म्हटला की आमचे समालोचक मित्र जीवन डाकी सर आणि देव डाकी या दोन्ही समालोचकांचा देखील आम्ही आवाजाचा उल्लेख करू. आज चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये आपण सर्व संघाच्या माध्यमातून पाहतोय. प्रीतम पाटील सर आपण यायचं आहे व्यासपीठावरती, आपलं स्वागत. तर यावेळेस आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेले आहेत. जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे. यावेळी मात्र लॉंग ऑफ रिजनला येथे डीप मध्ये सेफली लँडिंग होतं. येथे प्रयत्न देखील केला गेला नाही खरं तर क्षेत्ररक्षकांकडून आणि 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध्ये ही डिलिव्हरी लँडिंग झाली आणि 2 धाबा तर निश्चितच इथे टोटलमध्ये डिपॉझिट केले जातील. खरं तर प्रयत्न करायचे आहेच. मी म्हटलं की जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे. इथे रणनीती आखणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रयत्न करून देखील यश येत नसतील तर प्लॅनिंग स्ट्रॅटजी ही युटिलाइज करायला लागेल, वापरावी लागेल. येथे यावेळेस पुन्हा एकदा 2 धावांनी धावसंख्या वाढेल. गावदेव चॅम्पियन्स वाकडी संघाची 2 गडी बाद 15 धावा. आमच्या अनस्टॉपेबल 18 धावा. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये येते. धावचीची नामी संधी जर का डायरेक्ट झाला असता तर निश्चितच रेड झोन मध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला असता, पण सुरक्षितरित्या पॉपिंग मध्ये खेळाडू पोहोचतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. 19 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाची खरं तर क्रिकेटमध्ये आज आपण पाहिलं गेलं तर आजच्याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांनं 10,000 धावा वन डे एक दिवसीय क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या होत्या आणि तोच आजचा दिवस आहे. खरं तर धावांचा वर्षाव आज देखील मैदानावर झाला पाहिजे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील आपण नाव कमावू शकता आणि ती संधी खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला प्राप्त झाली. या संधीचं सोनं आपण निश्चितच करायला पाहिजे, कारण आजचा दिवस आहे 10,000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू म्हणजेच भारतीय फलंदाज ब्लास्टर सचिन तेंडुलकर. वन्स अगेन वी कॅन सी आदित्य ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न बॅक ऑफ द विकेटला कॉर्ड बिहाइंडची जोरदार अपील आणि फलंदाज बाद ठरेल. यावेळेस मात्र फलंदाज आदेश मस्करला मात्र परतावं लागेल. आदेश मस्कर हॅज वॉक टू बॅक टू द पेव्हिलियन. जगदंबा 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 छत्रपती खडगधर गौडी बाळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा 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 मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युगकीर्ती पुरंदर जगदंबा जगदंबा जगदंबा. आणि यावेळेस मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. कविराज 2 षटकांचं जर पाहिलं गेलं तर गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाची धावसंख्या होत आहे 3 गडी बाद 19 धावा. 19 धावा झाल्या. धावसंख्या तर चांगली म्हणावी लागेल, कारण शेवटचं षटक अजूनपर्यंत हाणामारीचं षटक बाकी आहे. पण विकेट जर पाहायला गेलं तर टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाले, पण अजूनपर्यंत सलामवीर सुकीश भोपे अजूनपर्यंत खेळपट्टीवर आहे. 2 चौकार आणि 1 दुहेरी आणि 1 सिंगल धावेने खेळतोय. म्हणजेच वैयक्तिकरित्या पाहिलं गेलं तर 11 धावांचं योगदान आतापर्यंत संघासाठी देतोय.
खरं तर सलामवीराचा अप्रोच हा असा असायला हवा जसं वीरेंद्र सेहवागचं, कारण म्हणूनच वीरेंद्र सेहवागला जगातील विस्फोटक खेळाडू क्रिकेटमधील कोण आहे तर भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागचं नाव येतो. आणि त्याचा अप्रोच खरं तर असा आहे की जस्ट सी दी बॉल अँड हिट दी बॉल. बघा शॉर्ट थर्डमॅनला जे खेळाडू आहेत रोशनदादा डाकी, त्यांनी जर का झेल पकडला तर तेजसदादा डाकी यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 घेतलं तर 5 आणि 1 घेतलं तर 1000 रुपये हे पारितोषिक आले. खरं तर ज्यांच्या माध्यमातून अनेक चांगलं सामाजिक कार्य आपण पाहिलं पेंदणे ग्रामपंचायतमध्ये होताना ते रोशनदादा डाकी आणि त्याचबरोबर आमचे उद्योजक तेजस्वी डाकी यांना पुन्हा एकदा आम्ही आयोजकांकडून नम्रतेची विनंती करतो, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. त्यांच्या माध्यमातून मात्र आता ही पारितोषिक आलेत. फिरून मारला बॉलला ऑन साइडमध्ये टर्न केला, डीप स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर त्या ठिकाणी नव्हते, वेगाने मात्र मिड विकेटचा क्षेत्रक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉल न गाठते सीमा रेषा, बॉल मात्र चालला सीमा पार, रन्स मिळतील 4. तर यावेळेस मात्र या चौकारने धावसंख्या वाढेल. आमचे अनस्टॉपेबल स्कोरर आपण पाहतोय कविराज जो हे गावावरून बिलॉंग करतात, धावसंख्या 4 ने वाढते. 23 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. खरं तर आजचा या स्पर्धेतील तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये देखील आपण पाहतोय अनेक मान्यवरांची इथे शुभागमन झाले. निश्चितच आयोजकांच्या वतीनं मी देखील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. यावेळेस चौथ्या मैदानाकडे पूल करण्याचा प्रयत्न, फ्रंट ऑफ द विकेट येते मात्र 2 क्षेत्ररक्षकांना चकून पंचांचा इशारा कायम. 1 बाउन्स या सीमापार, दणदणीत चौकार. काळिंदीना दिसतेस तरुण होईल कोरोना जातील मरून. यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 चौकार पुन्हा एकदा बॅटमधून येतात. सुकेश भोपे हा खेळाडू, मी म्हटलं होतं की जस्ट सी दी बॉल अँड हिट दी बॉल. वीरेंद्र सेहवागचा अप्रोच ठेवणं गरजेचं आहे, पण एका बाजूने पाहिलं तर जगावे तर बुद्धिबलातील वजिरासारखे, कारण अख्ख्या खेळात समोरच्या बादशाला भीती आणि दहशत ही वजिराची असते, राजाची नाही. ते वजीर खरं तर बोरखार संघाला दाखवावा लागेल नाही, ते वजीर दाखवतोय बोरखार संघाचा. विशाल गावण वजीर ठरतोय, येथे फलंदाज बाद ठरेल. सुकेश भोपे हॅज वॉक टू बॅक टू द पेव्हिलियन. लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून. लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करून. तर निश्चित आपण पाहतोय बोरखार संघासाठी शुभेच्छा आल्यात. खरं तर नागराजजी डाकी यांच्याकडून घर बसल्या ही स्पर्धा पाहिली जाते आणि या आपल्या संघाला मात्र चेअरअप करतात घरून रियांश 11 बोरखार संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूने पाहिलं तर गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या 2 संघातील भिडत आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. खरं तर या बादशाला नमवणं खूप गरजेचं होतं, कारण सुकेश भोपे ऑन फायरवर होता. पाहिलं गेलं तर वैयक्तिकरित्या 19 धावा धावपटलावर या स्पर्धेमध्ये या इनिंगमध्ये त्यांनी साकारल्यात. आणि अशा वेळी खरं तर बोरखार संघाला एक वजीराची गरज होती आणि तो वजीर मात्र इथे विशाल गावण ठरलाय. विकेट्स मिळवले आहे ना वेली, कारण ही विकेट जर का शेवटपर्यंत मैदानावर रुजू असती तर निश्चितच डोकेदुखी ठरली असली. तर रियांश 11 बोरकरचा ने हा विकेट्स मिळवलाय. वन्स अगेन विशाल. यावेळी लोअर फुल टच टू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात, पण खराब क्षेत्ररक्षण फंबल झालं. खरं तर अजूनपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू केले नाही. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा टोटल मध्ये डिपॉझिट होतील. तिसरीसाठी मात्र इथे प्रयत्न केले जाते पण थांबवलं जाते. 2च धावा इथे मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. चौफेर बाजूने खेळी करणं देखील गरजेचं आहे, कारण समोरचे टॉप ऑर्डरचे फलंदाज 4 हे मैदानाच्या बाहेर आहेत. आणि यावेळेस मात्र 5व्या 6व्या स्थानावर मधल्या फलीतील या खेळाडूंना मात्र आक्रमकता दाखवावी लागेल, कारण स्कोर जर पाहिलं गेलं कविराज तर गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाची यावेळेस मात्र फटका येतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल. 1च धाव मिळेल. पुन्हा एकदा सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केले जाते. स्ट्राईक रोटेशन होईल आणि या एका धावेने धावसंख्या वाढेल. 30 धावा धावपटलावर येत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 30 धावा. हॅलो यस. तर याच दरम्यान वाकडी संघाचे बिग सपोर्टर आमचे मित्र करण लांगी यांचे तर शुभागमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. आज मोठ्या संख्येने आपण पाहतो प्रत्येक संघाचे पाठीराखे आज या प्रत्येक संघांना मात्र समर्थन देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्या प्रत्येकांचं आम्ही इथे स्वागत करतो आणि लाईव्हच्या माध्यमातून अनेक व्ह्यूवर्स मात्र आमच्या समवेत जॉईन झाले. साईप्रीत लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून त्या सर्व
खरं तर प्रेक्षकांचं देखील आम्ही इथे आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. हे स्वप्न होतं नाईट स्पर्धेचं, खरं तर आमच्या आयोजकांचं ते स्वप्न मात्र आता सत्यामध्ये उतरलं. आजची तिसरी रात्र आहे. गेले कित्येक महिने कित्येक दिवस मात्र प्रचंड मेहनत या आयोजनासाठी आमच्या सर्व आयोजकांनी घेतली आहे. खरं तर तुम्ही पाहताय आमच्या आयोजक स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान जोहे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आजची तिसरी रात्र आहे. देवदूत चषक 2022 कोविड काळामध्ये तुम्ही पाहताय खरं तर अनेक दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणारे आमचे पिंटा शेठ पाटील, सातत्याने या परिसराच्या विकासासाठी झटणारे पिंटा शेठ पाटील, अतिशय चांगली सुदृढ बॉडी लँग्वेज यांची होती आणि नेहमी चांगलं योगदान त्यांचं या युवकांसाठी राहिलं आहे. ते आदरणीय पिंटा शेठ पाटील साहेबांना खरं तर आपण इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया, कारण त्यांच्या नावानं मात्र त्यांच्या आठवणीला मात्र उजाळा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी ही स्पर्धा पाहतोय. यावेळी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 30 धावा. यावेळेस खेळपट्टीवर असतील आकाश गायकवाड आणि अक्षय मस्कर. तर विनंती आहे मुख्य प्रवेशद्वारावरती ज्या टू व्हीलर गाड्या किंवा फोर व्हीलर कार पार्क आहेत त्या सर्व आपण बाजूला करा, कारण काही क्षणातच मान्यवरांचा ताफा या मैदानामध्ये दाखल होईल. आई ग्रुप महाराष्ट्रचे सर्व आमचे शिलेदार, संस्थापक, सदस्य, अध्यक्ष सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतील. त्यामुळे विनंती आहे आपण मुख्य प्रवेशद्वारावरती ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या बाजूला करा. स्वयंसेवकांना विनंती आपण प्लीज तिथे दाखल व्हा. काही क्षणातच मात्र आई ग्रुपचा संपूर्ण ताफा या मंचकाकडे जॉईन होईल. यावेळेस मात्र आपण पाहतो थोड्याच वेळात तिथे मान्यवरांचं शुभागमन होईल. तर सुमित ठाकूर मात्र इथे पहिला चेंडू फेकलाय आणि स्लिप झालाय. खरं तर दुखापत झाली असेल पण रेक्टिफाय झालाय. खरं तर पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 30 धावा धावपटल्यावर एक मोठं षटक निर्माण करणं खरं तर गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाला गरजेचं आहे आणि या जबाबदारी खरं तर आकाश आणि अक्षय या दोघांवर येऊन ठेपली. वन्स अगेन यावेळी पुल करण्याचा प्रयत्न चांगलं प्रॉपर टायमिंग होत नाही. झेल करण्याचा चांगलं एफर्ट्स दाखवलं होतं. इथे मात्र टर्न होतोय चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल ओव्हर थ्रो होता. चांगली कव्हर पाहायला मिळते आणि इथे टोटल मध्ये आणखी 2 धावा डिपॉझिट होतील. त्या 2 धावेने धावसंख्या पाहिली तर 4थं षटक मार्गस्थ आहे आणि गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 32 धावा. खरं तर डाव फसलाय आणि ऑब्स्टॅकल मेक्स यू स्ट्रॉंगर. अडथळे तुम्हाला स्ट्रॉंग बनवू शकतात. आपल्यावर आलेलं हे संकट आपल्याला उद्ध्वस्त करायला नाही तर आपल्याला एक संधी निर्माण करून दिली आणि आपली गुणवत्ता प्रतिभा इथे सादर करण्याची खरं तर वेल ही या 2 खेळाडूंकडे आहे. कारण कौतुक करावं लागेल सध्या सुमित ठाकूर या गोलंदाजा आणि वाकडी संघाच्या फलंदाजांना मात्र जोरदार कामगिरी करावा लागेल. वन्स अगेन सुमित पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाही. इलिव्हेशन प्राप्त झालंय, डिस्टन्स नाही, झेल सोडला जातोय. येथे मात्र आणखी एक नामी संधी असेल खेळाडूसाठी पण येथे एक धाव तर प्रोटेक्ट करू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढेल. 33 धावा धावपडल्यावर येतात. चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते पण येथे क्षेत्ररक्षण देखील त्या पद्धतीचं करणं खरं तर रियान चिलवन बोरखार संघाच्या खेळाडूंना करणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा, तदनंतर पाहायला गेलं तर 11, त्यानंतर 11 धावा विशालने आणि सुमित आता मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. संघासाठी मात्र कमीत कमी टार्गेट समोरचा संघ कसा बनवेल आणि त्यासाठी कुठले कुठले शस्त्र हाताळायला हवे ते त्या प्रकारची गोलंदाजी मात्र हा सुमित ठाकूर गोलंदाज हाताळत आहे. वन्स अगेन आपण पाहतो ऑन स्ट्राईक वर असेल खेळाडू आकाश गायकवाड. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने सुमित. यावेळी फ्रंट ऑफ द विकेटला फेकलेला चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. डीपला चेंडू पकडला जाईल. आणखी एक खराब क्षेत्ररक्षण येथे पाहायला मिळतोय आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा परिणाम कॉन्सिक्वेन्स तुम्हाला भोगावे लागतील. येतील अजून एक येईल डाऊन द ग्राउंड सीमा पार चौकार. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली. आणि हाच खराब क्षेत्ररक्षण खरं तर बेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडियामध्ये झालेला सामना. खरं तर 1 चेंडू 1 धाव आणि खराब क्षेत्ररक्षण त्या जोरावरच मात्र समोरचा इंडिया संघ हा जिंकला होता. तेथे मात्र टायगर होता खरं तर रायगड संघ, पण खराब क्षेत्ररक्षण. येथे मात्र फुल टॉस डिलिव्हरी विरकावून दिले. मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित केलं जाय येथे आणखी ओव्हर थ्रो होते. बॅकअप चांगलं तिथे पाहायला मिळतोय बट कॅन नॉट प्रोटेक्ट दी 2 रन्स अँड डेफिनेटली दॅट्स वाय स्कोर विल बी इन्क्रीज विथ दी हेल्प ऑफ 2 रन्स. स्कोर शोज ऑन दी स्कोर बोर्ड 39, लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि ते पंच सांगतायत की वन शॉट. यस
करतोय, चेक करतात. आणि खरं तर इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. निश्चितच डिसिजन विल बी पेंडिंग. आपल्या समोर डिसिजन येईल. आपल्या शंकेचं निरसन जरूर होईल, कारण ही स्पर्धा आतापर्यंत आपण पाहतोय तिसरी रजनी आहे आणि पंचांची भूमिका देखील अचूकपणे आपण पाहिलं तर चांगली आणि अचूकपणे इथे पाहायला मिळाले आणि त्याला सपोर्ट देखील आपण पाहतो. टेक्निशियन साईप्रीतच्या माध्यमातून आपल्याला सपोर्ट देखील प्राप्त होतोय. इथे मात्र रिव्ह्यू पाहिलं जाते. डिसिजन विल बी पेंडिंग. आणि माफ करा, इथे टेक्निशियन सांगत आहेत पंचांना की लाईनचं आपण चेक करू शकत नाही, तर फील्ड अंपायर डिसिजन विल बी फायनल. तुमचा डिसिजन असेल तो तुम्हाला फायनल ठेवावा लागेल आणि पंचांचा निर्णय हा खरं तर अंतिम राहील. आणि निश्चितच आपण देखील त्या पंचांच्या नियमांचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे. आणि अचूक नजर बघा, आपण पाहतोय इथे मात्र या टोटल धावा किती होतील? 2 आणि 2 धावेने धावसंख्या वाढली 39. या इनिंग मधील आपण पाहणार आहोत लास्ट डिलिव्हरी. सो वी कॅन सी व्हॉट विल हॅपन. यावेळी फुलर लेंगचा चेंडू मॅन अंडर दी डीप अँड देर इज अ नो मिस्टेक. यावेळेस मात्र फलंदाज 5व्या स्थानावरचा बाद होईल आणि इथे इनिंग क्रमांक 1 संपली जाते. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाची धावसंख्या होते 5 गडी बाद 39, 39 धावा आणि विजयासाठी 40 धावांचं एक वेळ टार्गेट खरं तर रियांश 11 बोरखार संघाला पूर्ण करावं लागतील. 10.00% धावसंख्या जमावी लागेल. गो टू हॅलो रोशन सर. तर आमचे आयोजक सुनीलजी पाटील आपण या व्यासपीठावरती मान्यवरांचा पण इथे विशेष सन्मान करणार आहोत. सुनील पाटील आणि त्याचबरोबर सर्व आमचे मेंबर्स पॉली पाटील आपण देखील या विशेष सन्मान आपण अतिथी मान्यवरांचा या स्पर्धा निमित्तानं करतोय. मंचकावरती सन्मान आणि मान्यवर मोठ्या संख्येने मात्र इथे सामन्याचा आनंद घेत आहे. सर्वप्रथम आपण इथे सन्मान करणार आहोत हंसिका स्पोर्ट्सचे ओनर वडवळीचे रुपेशभाई म्हात्रे यांचा इथे सन्मान करत आहोत. आयोजकांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते चला सुनील पाटील पॉली पाटील सदस्य आमचे या प्लीज आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतोय. तर मान्यवरांचा आपण इथे सन्मान करतो. आदरणीय हंसिका स्पोर्ट्सचे ओनर रुपेशी म्हात्रे वळवळी यांचा आपण इथे सन्मान करतो. आयोजक आमचे या ठिकाणी प्रितेशजी कामत आणि रुपेशजी पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हंसिका स्पोर्ट्सचे ओनर रुपेश म्हात्रे यांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती करायचा. बघा मुख्य आयोजक आमचे स्वतः महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष सदस्य आहेत रुपेशभाई. त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. हंसिका स्पोर्ट्सचे ओनर या ठिकाणी रुपेशभाई म्हात्रे यांचा. आणि तदनंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर दीपक शेठ चव्हाण साहेबांचा आम्ही इथे सन्मान करतोय. आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे ओनर आदरणीय दीपक शेठ चव्हाण कळंबोली यांचा आम्ही इथे सन्मान करतोय. आयोजकांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते दीपक शेठ चव्हाण साहेबांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. तदनंतर खरं तर तेजस्वी टाकी साहेबांना पुन्हा एकदा विनंती आपण या प्लीज व्यासपीठावरती आपला देखील आम्ही सन्मान करणार आहोत. आज त्यांचा संघ स्पर्धेमध्ये खेळतोय. रोशनदादा डाकी इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहताय. दीपक शेठ चव्हाण साहेबांचा सन्मान इथे या व्यासपीठावरती केला जातोय. आणि तदनंतर सन्माननीय प्रदीप शेठ यांचा आम्ही इथे सन्मान करतोय. आदरणीय प्रदीप शेठ यांचा सन्मान केला जाईल. हर्षददादा पितळे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रदीप शेठ यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित असा मानसन्मान या स्पर्धेनिमित्ताने केला जातो. चला बॅटर पाठवा मैदानामध्ये आणि विनंती आहे सामन्याला सुरुवात करा प्लीज. सन्माननीय प्रदीप शेठ यांचा आपण सन्मान घेतोय. त्यांना विनंती आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय प्रदीप शेठ यांचा सन्मान क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे आमचे मान्यवर आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि तदनंतर प्रतीक ठाकूर कळंबोली एक चांगले खेळाडू आहेत व्यावसायिक दर्जाचे त्यांचा आपण सन्मान करूया. प्रतीक ठाकूर खरं तर वाशी विभाग संघटना यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आम्ही प्रीमियर लीग पाहिली त्या प्रीमियर लीगमध्ये चांगलं योगदान ज्यांचं राहिलं. लेफ्टी फलंदाज आणि लेफ्टी बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते प्रतीक ठाकूर यांचा इथे सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. सन्माननीय मान्य चला बॅटर पाठवा मैदानामध्ये प्लीज लवकर सुरू करा मॅच.
कारण रात्रीचा वेळ आहे आणि प्रचंड मात्र इथे आम्हाला लवकर कमी वेळामध्ये इनिंग समाप्त करायचं आहे. तर प्रतीक ठाकूर यांचा इथे सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आमचे राजेश म्हात्रे करता जिते गावचे आमचे मान्यवर आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतोय. राजेश म्हात्रे यांचा इथे सन्मान करायचा आहे. आयोजकांना विनंती आपल्या शुभ हस्ते राजेश म्हात्रे यांचा इथे सन्मान करणार आहोत. प्रितेश कामत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे राजेश म्हात्रे यांचा केला जाईल. चला मॅच सुरू करा. बघा विनंती आहे पंचारा आपण टाइम अलर्ट करा आणि मॅच सुरू करा प्लीज, कारण वेळ भरपूर होतोय, प्रचंड वेळ होत चाललाय. आपण सहकार्य करा. दोन्ही संघांना विनंती आहे. आदरणीय राजेश म्हात्रे साहेबांचा आम्ही सन्मान घेतोय. आमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय राजेश म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय राजेश म्हात्रे यांचा आम्ही इथे सन्मान घेतोय. जिथे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे आमचे मान्यवर आदरणीय राजेश म्हात्रे साहेबांचा सन्मान आज खरं तर फॅमिलीसोबत खरं तर तुम्ही पाहताय त्यांची सुकन्या देखील त्यांच्या समवेत आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतोय. आणि त्यानंतर आमचे उत्कृष्ट पंच प्रीतम पाटील सर यांचा इथे सन्मान केला जाईल. आयोजकांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आमचे ऑफिशियल पंच प्रीतम पाटील सर यांचा आपण सन्मान करूया. हॅलो, थँक्यू रोशन सर. आपण सामना पाहतो अतिशय जबरदस्त. गावदेव चॅम्पियन वाकडी विपक्ष रियांस 11 बोरखार 40 धावांचं आव्हान घेऊन सज्जन मोकल आणि तेजस डाकी ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय आदेश मस्कर. पहिला चेंडू निर्धाव, नंतर हा दुसरा चेंडू. या चेंडू मध्ये खातं ओपन केलंय फलंदाज सज्जन मोकल या फलंदाजानं. एका धावसंख्येनं रियांश 11 बोरकार संघाचं खातं ओपन झालंय. स्ट्राईक रोटेट झालाय. सलामीचा दुसरा फलंदाज तेजस डाकी, अर्थात ज्यांचा आज आयुष्यातील अनमोल आणि अविस्मरणीय दिवस अभिष्ट चिंतन सोहळा आज त्यांचा आहे. खूप चांगला दिवस त्यांच्यासाठी आज नक्की आहे. पाहायचा तो दिवस कशा प्रकारे अविस्मरणीय करणारा हा फलंदाज. आदेश 6 चेंडू. यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. कबोडच्या दिशेने चेंडू जातोय. अतिशय जबरदस्त सीमा रेषा पार. 4 धावा. डीजे मास्टर. बघा पुढच्या लढतीसाठी दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळला जाईल. विनर विपक्ष आयशा स्पोर्ट बारापाडा. आणि विनंती आहे आपण थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण थोडासा आज थोडा वेळ होतोय आणि अगदी 20 मिनिटाचा कालावधी 4 षटकांचा असेल. आणि या खरं तर 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं इथे समाप्त करावी लागेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र ही सूचना असेल. नक्कीच रोशन सर. आजचा आपण लॉट जर पाहिला 8 संघ, 8 संघांमध्ये 3 संघांमध्ये विद्यमान सरपंच खेळतायत. जनतेतून सरपंच पदी विराजमान असणारे 3 सरपंच शाबीर दळवी साहेब, रोशन डाकी साहेब आणि खऱ्या अर्थानं मयूर घरत. हाही चेंडू अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू जाणार. हा चेंडू सुद्धा सुरेख होता आणि हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 4 धावा. अतिशय दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळतो फलंदाज तेजसच्या बॅटमधनं. खऱ्या अर्थानं आजचा दिवस तेजससाठी खूप चांगला आहे, कारण आज त्याचा वाढदिवस सोहळा आणि वाढदिवसा सोहळ्यानिमित्त खेळत असताना एक वेगळा अनुभव पाहायला मिळतोय. तत्पूर्वी विनंती असणार आहे बोरखार गावचे एक थोर व्यक्तिमत्व सन्माननीय तेजस डाकी साहेबांना की आपण मंचावर यायचं आहे. खऱ्या अर्थानं ज्यांचं नाव आपण आम्ही नेहमी घेत असतोय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप ज्या व्यक्तिमत्वाने घेतलंय असे बोरखार गावचे सुपुत्र तेजस डाकी साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. तर आपण धावा पाहतो. धावफलकावर 4 चेंडू संपलेत. बिनबाद 9. हॅलो, चला पंचांना विनंती आपण प्लीज टाइम अलर्ट करा संघांना, कारण वेळ जास्त होतोय प्लीज. सज्ज होतो गोलंदाज आदेश 6 शॉर्ट पिच चेंडू. यावेळी सुद्धा गॅप मध्ये पाहायला मिळतो. अतिशय देखणा दर्जेदार चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. डीजे मास्टर.
अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतात. लगातार 3 चौकार तेजसच्या बॅटमधनं आल्यात. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 13. आजचा दिवस यादगार बनवतोय हा फलंदाज. सज्ज होतो गोलंदाज आदेश मस्कर. थोडीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय आदेशची. हा चेंडू यावेळी कमबॅक केलं. मानसिक दडपण क्रिएट केलं त्या गोलंदाज आदेशनं आणि पहिला ब्रेक थ्रू, पहिली सफलता मिळवून दिली खऱ्या अर्थानं वाकडी संघासाठी. डीजे मास्टर. पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13 अशी धावसंख्या पाहतोय धाबळकर रियांश 11 बोरकार संघाची. गावदेवी चॅम्पियन वाकडी हा संघ जर म्हणतात तर खऱ्या अर्थानं रॉकस्टार समालोचक की ज्यांचं नाव रायगडमध्ये आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये गाजलंय असे प्रवीणजी गायकर यांच्या गावातील हा संघ आपण पाहतोय. 40 धावांचं आव्हान असताना 13 धावसंख्या धावप्रकार झाल्यात. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल तेजसकडनं. आदेश मस्कर थोडासा महाग ठरला. आदेश मस्कर महाग ठरला. नवीन गोलंदाज रमेश पवारला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण मागच्या षटकेमध्ये काय झालं कसं झालं ते विसरून नव्या जोमानं आणि नव्या ईर्ष्येनं गोलंदाजी करावी लागेल. या सामन्यामधलं आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर हे षटक अतिशय इम्पॉर्टंट असेल. रमेश पवारचं एक मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. रमेश पवार वाकडीचा हा खेळाडू रायगड प्रीमियर लीग ज्यानं गाजवली होती असा हा एक अष्टपैलू खेळाडू यावेळी आलाय गोलंदाजीसाठी. आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघात दुसरं फलंदाज बाद झाला मैदानामध्ये तेजस डाकी. नवीन आला फलंदाज सोमनाथ ठाकूर. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. फटका प्रॉपर टायमिंग नाही. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू गेला. एकच धाव. एका धाव संख्येनं सज्जन मोकळ पोहोचतोय 2 वर आणि संघाला पोहोचवतोय 1-14 वर. वन डाऊनचा फलंदाज सोमनाथ ठाकूर हा येतो मला स्ट्राईकला. एक अनुभवी असा फलंदाज गेले कित्येक वर्ष बोरखर गावासाठी खेळताना फलंदाज पाहायला. हॅलो. रमेश पवार उर्फ आऊ या खेळाडूसाठी आमचे आयोजक रुपेश भाई पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपये पारितोषिक असेल. खरं तर या गोलंदाजाला आऊसाठी हे पारितोषिक. अतिशय जोरदार अपील होती रमेश पवारची. अतिशय मात्र पंचानं ती फेटाळली. लेग बाईचा इशारा येतो. 1 धाववाडी या चेंडूवर. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 1-15 वर. 40 धावांचं आव्हान असताना अतिशय जबरदस्त अशी सामना आपण पाहतो मैदानावर. एक पनवेल विभागातील संघ तर एक उरण विभागातील हा संघ. दोन्ही संघ ताकदवान आहेत. आपापल्या परिसरामध्ये खूप सारे विक्रम दोन्ही संघाच्या नावावर आजतागायत आहेत असे 2 संघ. रमेश पवारचा हा चेंडू कड केला. लेग गलीमध्ये हा चेंडू गेला. थोडासा फंबळ क्षेत्ररक्षक. एकच धाव. एका धावसंख्येत संघ पोहोचतोय 16 वर. कारण मैदानामध्ये ज्या वेळ तुम्ही पॉझिटिव्ह विचारांमध्ये खेळत असताना त्या वेळ तुम्हाला यश मिळतंय. एक वेळ तुम्ही शरीराने कमजोर असाल तरी पण चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळत असतोय ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतोय. आत्मविश्वास दाखवावा लागेल दोन्ही संघाला हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल. रमेश पवार लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने हा मारा करतोय. समोर असणारा फलंदाज सोमनाथ ठाकूर एक दर्जेदार आणि प्रतिभावान हा खेळाडू. हा चेंडू सन्मानपूर्वक खेळला. कव्हरच्या रिझर्व मध्ये हा चेंडू गेला. क्षेत्ररक्षक चेंडू उचल्यापर्यंत 1 धाव. एका धावसंख्येत संघ पोहोचतो 1-17 वर. 1-17. नक्कीच कविराज पाटील गुणलेखक अतिशय जबरदस्त गुणलेखन त्यांच्या माध्यमातून होत असतं. समालोचकाचा पाडीचा काना जर कोण असेल तर गुणलेखन कविराज मनापासून त्याचंही कौतुक. हा शॉर्ट पिचचा चेंडू होता. प्रॉपर टायमिंग नाही. बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडू गेला. एकच धाव. एका धावसंख्येनं धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 1-18. 40 धावांचं आव्हान असताना रमेश पवार हा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. कारण आदेश मस्करनं 13 धावा खर्च केल्यानंतर कमबॅकची गरज होती वाकडी संघासाठी. ते कमबॅक आतापर्यंत हा गोलंदाज करून देतो आपल्या संघासाठी रमेश पवार. पुढचा चेंडू. हा चेंडू दांडी गुड केली. यष्टांचा फर्निचर मध्ये यावेळी उद्ध्वस्त केला. दुसरा ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज रमेश पवारनं. बॅक टू पॅव्हलियन होतोय सोमनाथ ठाकूर हा फलंदाज. डीजे मास्टर.
नक्की 2 षटकं संपली. धावसंख्या धावफलकावर 2 बाद 18. आदेश मस्करनं पहिल्या चेंडू षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. कमबॅकची गरज होती गावदेवी चॅम्पियन वाकड संघासाठी आणि ते कमबॅक रमेश पवार या गोलंदाजाने केलं. एक सफलता मिळवली आणि फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या षटकामध्ये. आता उर्वरित 12 चेंडू असतील आणि 22 धावांची आवश्यकता असेल ती रियांश 11 बोरखार या संघाला. रियांश 11 बोरखार उरण विभागातील एक नामवंत हा संघ आहे. 12 चेंडू 22 धावा हे समीकरण जर आपल्याला काढायचे असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल, अन्यथा या स्पर्धेबद्दल आपल्याला बाहेर व्हावं लागेल. आणि मात्र वाकडी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त हा सामना, पहिला सामना सुद्धा अतिशय तत्पूर्वी या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात रायगडमधील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अभिजित ठाकूर छोट्या यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा. त्याचप्रमाणे परेश पाटील युवा कार्यकर्ता चिरोनेर या दोघांकडून शुभेच्छा आल्यात. येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल बोरखार संघासाठी. हल येणारे 12 चेंडू आणि 22 धावा. नवीन आलेले गोलंदाज सुकेश भोपी. सुकेश भोपी अतिशय जबरदस्त हा सामना होईल. मैदानामध्ये सज्जन मोकळ आणि स्वप्नील मस्कर अशी जोडी पाहतोय मैदानामध्ये बोरखार संघाची. दोघेही स्टार फलंदाज आहेत बोरखार संघाचे. हा शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळी सज्जन मोकळच्या बॅटमध्ये चांगला फटका आला नाही, मात्र 1 धाव या चेंडूवर येतोय. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 19 वर. समीकरण बदलणार. येणारे 11 चेंडू असतील आणि 21 धावांची गरज असेल रियांश 11 बोरखार संघाला. चांगला सामना होतोय आणि नक्की हा सामना चांगला होईल यातील मात्र शंका नाही. दोन्ही संघ खऱ्या अर्थानं प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसतात. अतिशय जबरदस्त हा सामना आतापर्यंत झालाय. रियांश 11 बोरखार विपक्ष गावदेवी चॅम्पियन वाकडी. हा सामना सज्ज होतो गोलंदाज सुकेश भोपी. हा चेंडू कबॉलच्या डोक्यावरनं केलेला अतिशय जबरदस्त दर्जेदार फटका पाहायला मिळतोय 6 धावेसाठी. डीजे मास्टर लई लई वाकडा आमिषीचा आकडा लई 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 नोटी लई 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 वाकडा आमिषीचा आकडा पाटलाचा नाद करू नका डोक्यावर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटेला जाऊ नका डोक्यावर टोपीने तोंडाचं पान डोक्यावर टोपीने तोंडाचं पान पाटील गातो या गाणं बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या. हॅलो. तर या दरम्यान MH06 C5809 ही खरं तर स्कूटी आहे. हंसिका नाव आहे गाडीवर आणि एका बाजूला दिवेश आहे. ही आपण गाडी थोडी बाजूला पार्क करा प्लीज. बघा मुख्य प्रवेशद्वारावरती ब्लू कलरची स्कूटी आहे. फालुदा आईस्क्रीमच्या बाजूला अगदी पार्क आहे. हंसिका आणि दिवेश हे नाव आहे गाडीवरती. ज्या कोणाचे असेल त्याने प्लीज तिथे लवकर उपस्थित राहा. आणि त्याचबरोबरने MH06 BL 127 ही होंडा शाईन गाडी आहे. ही देखील आपण बाजूला पार्क करायची, कारण इथे काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होणार आहे. त्यामुळे प्लीज मुख्य प्रवेशद्वारावरती ज्या गाड्या आहेत त्या आपण सर्वांनी बाजूला करायच्या आहेत. नक्कीच धावसंख्या पोहोचते 26 वर. अनेक मान्यवरांचं शुभ आगमन काही वेळामध्ये होईल. रायगड ग्रुप अर्थात आई ग्रुप रायगड या ग्रुपचे सर्व कैलासदादा मात्रे, महाराष्ट्र आई ग्रुपचे सर्व कैलासदादा मात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम रॉयल एंट्री आपण नेहमी पाहिले अनेक स्पर्धेमध्ये. त्या सर्वांचं शुभ आगमन होईल. तिरंगा ट्रॉफी चिरनेर भोम या ट्रॉफीमध्ये ही रॉयल एंट्री आपण त्यांची पाहिली होती. 26 धावा धावफलकावर. येणारे 1 षटक आणि काही चेंडू. 14 धावांची गरज असेल बोरखार संघासाठी. हा चेंडू काऊ कॉर्नर मध्ये मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. थोडासा खराब थ्रो आला होता. 1 धाव. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 27 वर. खऱ्या अर्थानं स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान जोहे यांच्या सौजन्यानं
स्वर्गीय प्रमोद पिंट्याशेठ पाटील देवदूत चषक 2022 हे पर्व पिंट्याशेठ पाटील यांचं नाव जर घेतलं तर राजकीय पटलावर खूप मोठं होतं. खऱ्या अर्थानं सर्वांना आवडणारा हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेलाय. जो आवडी सर्वांना तोची आवड देवाला या उक्तीप्रमाणे समाजामध्ये समाजाची बांधिलकी जोपासून ज्या व्यक्तिमत्वानं अविरत काम केलंय आज मात्र आपल्यातून निघून गेलाय. जो माणूस जन्माला येतोय त्याचं मरण हे अटळ असतोय, पण त्याची स्मृती चिरकाळ टिकणं हे त्याचं भाग्य असतंय. ते भाग्य आपण पाहतोय. त्या व्यक्तिमत्वाचा हा चेंडू पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. प्रयत्न बसला, चेंडूची दिशा भरकटली. पंचांचा इशारा येतोय. स्वर पंच पाहतोय शैलजी चव्हाण मॅन फ्रॉम करंजा. एक धावाली 1 धावसंख्या संघ पोहोचतोय 28 वर. थोडीशी खराब अशी गोलंदाजी सुकेश बोपे हा गोलंदाज करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. धाव संख्या त्याने खर्च केल्या 4 चेंडू फेकलेत. धाव संख्या खर्च केल्यात 10. सज्ज होते सुकेश हा गोलंदाज. समोर असणारा फलंदाज स्वप्नील मस्कर एका षटकार सहित खेळतोय 7 धाव संख्येवर. हा चेंडू ऑफिल झालं होतं. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त होता या चेंडूवर. 1 धाव पंचाचा एक बाईचा इशारा येतोय. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 2 बाद 29 वर. 40 धावांचं आव्हान असताना अतिशय चांगला सामना होतोय. आजच्या लॉर्ड्स मध्ये आपण पाहिलो 8 संघ. पहिला सामना आयशा स्पोर्ट बारापाडा संघाने जिंकलाय. तदनंतर हा दुसरा सामना आपण पाहतोय. तिसरा सामना या स्पर्धेमधला जय माता दी दिगोडे विपक्ष जय गावदेवी वळवडी. चौथा सामना जय हनुमान रांजणपाडा विपक्ष स्वर्गीय अमर स्मृती उळवे अर्थात किरणजी पाटील आणि त्यांची पूर्ण टीम. 808 संघ या स्पर्धेमध्ये काल झालेल्या रजनीमध्ये आपण पाहिलाय. अक्षय 11 कुडाबे हा संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाला. अतिशय दर्जेदार खेळ त्या संघाचा या स्पर्धेमध्ये राहिलाय. अतिशय जबरदस्त स्पर्धा. पहिलं पर्व आणि पहिलं पर्व असताना सुद्धा सर्व गुण संपन्न ही स्पर्धा आपण पाहतोय. येणाऱ्या प्रत्येक मांडीवारांचं आदरातिथ्य करणं एक आपलं कर्तव्य. खऱ्या अर्थानं पेन विभाग जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं या विभागामध्ये अतिशय प्रेमळ माणसं आपण पाहिली. मनानं खूप मोठी असणारी माणसं या विभागामध्ये आपण नेहमी पाहतोय. त्या विभागामध्ये ही स्पर्धा हा फटका पाहतोय. अतिशय दर्जेदार हा फटका पाहायला मिळतो. खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. टीजे मास्टर आज स्पर्धेत तिसरी रात्र देवदूत चषक 2022 या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे खरं तर भिवंडी वाड्या परिसरातील आमचे समालोचक मित्र निखिल सीताराम वाकळे यांच्याकडून देखील या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा आल्या. त्यांचंही आम्ही इथे मनपूर्वक असं स्वागत करतोय. चांगले समालोचक आहेत आणि भिवंडी वाड्यावरून मात्र ती सध्या स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. नक्कीच खऱ्या अर्थानं हा सामना पाहतोय. 3 षटकं संपली. धावसंख्या 33. येणारे 6 चेंडू असतील आणि 7 धावांची गरज असेल रिलायन्स 11 बोरकार संघाला. खूप चांगला सामना होतोय. खऱ्या अर्थानं आयोजकांचा अथक प्रयत्न. रुपेशजी पाटील, दिगंबरजी नागे, महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खळनिग्रहणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य कोरोना काळामध्ये खऱ्या अर्थानं देशाची सेवा या सर्वांनी केली. आपल्या आणि आपल्या परिवाराच्या जीवाची पर्वा न करता देश सेवा करणारे हे महाराष्ट्र पोलीस आणि त्यांची संपूर्ण टीम. आमचे पितले सर असतील, आमचे सुनीलजी पाटील, पॉली या सर्वांची मेहनत खूप आहे. त्यांची संपूर्ण टीम दरवर्षी डे स्पर्धा असते. या वर्षी मात्र एक संकल्प मनामध्ये घेतलाय आणि भव्य दिवस स्पर्धा पहिला मान या तालुक्यामध्ये आज या आयोजकांना मिळालाय. जेवढं कौतुक करावं तेवढे कमी असतील. येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल रिलायन्स 11 बोरखार. रपान टफ हा सामना नक्की होईल, कारण कमी धावा ज्यावेळी असतात त्यावेळी सामना अतिशय जबरदस्त होत असते. मात्र यावेळी तसं काही होत नाही. स्वप्नील मस्कर कव्हर पॉइंट डोक्याने खेळतोय. वीरेंद्र सेवक शॉट षटकार. डीजे मास्टर थँक्यू. 6 धावसंख्येने संघ पोहोचतो 39 वर. आता फक्त 1 धावाची गरज असेल रिलायन्स 11 बोरकार संघासाठी आणि मात्र हा विजय फटका पाहायला मिळतो. स्वप्नील मस्करच्या बॅट बंद आलाय आणि अशा अर्थाने या सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलंय. हार्दिक अभिनंदन रिलायन्स 11 बोरकार संघाचं आणि हार्दिक आभार
गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचं आपण सहभाग घेतलाय स्पर्धेमध्ये, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार मानतोय. या आयशा स्पोर्ट बारापाडा संघ आणि रियान्स इलेव्हन बोरकार संघाचा संघटक. हॅलो, चला मी सन्माननीय रोशनदादा डाकी यांना विनंती होते, आपण देखील या व्यासपीठावरती सरपंच आहेत. खरं तर त्यांचाही विशेष सन्मान केला जाईल आणि त्यानंतर बारापाडा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. आज खरं तर दुग्ध शर्करा योग मगाशी राजेंद्र भगत सरांनी देखील उल्लेख केला. 3 सरपंच या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि जनतेतून थेट निवडून आलेले आमचे मित्र साबीर दळवी, कराडा ग्रामपंचायत सरपंच आणि त्यानंतर विंधने ग्रामपंचायत सरपंच आदरणीय रोशनदादा डाकी, दिघोडे ग्रामपंचायतचे मयूरजी घरत, हे तिन्ही सरपंच तुम्हाला आज स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाले. चला आपण दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करूया टॉससाठी. हॅलो, तर मॅन ऑफ द मॅच स्वप्नील मस्कर बोरखार हा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि पुढचा सामना 3 ओव्हरचा असेल पुढच्या फेरीमधल्याची नोंद घ्या. रोशन सर, आता जो सामना होईल दुसऱ्या फेरीमधला पहिला आयशा स्पोर्ट बारापाडा विपक्ष रियान्स इलेव्हन बोरखार, अर्थात 2 सरपंच आणि दोन्ही सरपंच